तुम्हाला एक रिव्ह्यू उपलब्ध आहे. बघा या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला तर बॉल डॉट असेल किंवा त्याच्यावरती तुम्ही धाव घेऊ शकणार नाहीये. हा नियम या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. जाऊया आता मॅच कडे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा आपण देऊया. सलामीची जोडी आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये राकेश आणि त्यांच्या सोबतीला बॅटर कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. राकेश आणि कुणाल या जोडीला आपण पाहू शकाल. टॉस त्यांनी गमावलाय परंतु हे निमंत्रण त्यांनी मात्र स्वीकारलेलं आहे आणि आपण पाहू शकता फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. शुभारंभ आरंभ प्रारंभ इथे मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. आपण पाहू शकाल सातत्यानं दर्जा वारंवारी ही स्पर्धा आपण पाहू शकाल. मोठ्या मोठ्या स्पर्धांना पाडू शकत नाहीये परंतु मोठमोठ्या स्पर्धांना हलवून लावणारी ही स्पर्धा आपण पाहू शकाल. एक तास स्पोर्ट वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 हा थरार. गोलंदाजी मार्कवरती आपण आरडी च्या वतीनं गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेले आहेत आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकता या गुणलेखिकाच्या भूमिकेत जोडलेले आहेत विखे पंडित. या वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. राकेश अँड कुणाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. व्यूप्रश्न देखील या ठिकाणी सजलेली आहे. ऑफसाईड लॉंग ऑफ आणि ऑन साईड लॉंग ऑन या पहिल्या पॉवर प्ले साठी ही व्यूरचना तुम्ही पाहू शकाल. पंच विराज सर या ठिकाणी विकी मोगरे सर सज्ज आहेत. चला आपण लेट्स प्ले पंचांचा इशारा येत आहे. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार मॅच आपण पाहू शकाल. चला तर या ठिकाणी टाइम देखील आपण लावतोय. 10:20 झालेली आहेत. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. पहिलाच बॉल, शो द गुड गेम, दर्जेदार मॅच. ऑन साइडला बॉल वळवलेला आहे. स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडूचा पाठलाग केला जात आहे आणि चेंडू मात्र अंतिम क्षणापर्यंत थांबण्याचं नाव नाहीये. सुरुवात दमदार, ठोकलाय शानदार चौकार. कुणी नाही केलं. वाईट कार्ड हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आता या मॅच मध्ये कोणगाव आणि किरवली या दोन टीमला इथे मात्र कोणती ज्ञानाची शिदोरी मिळेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या मॅच मध्ये. परंतु मी तर म्हणेन की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. सकाळची सुरुवात तुम्ही दमदार करा. धावसंख्या धावफलकावरती इथे मात्र लागलेले आहेत धावा आपण पाहू शकता. या 5 धावा लागलेल्या आहेत. ऑन साइडला जबरदस्त फटका, जबरदस्त शॉट त्या दिशेमध्ये. सलगचा हा दुसरा चौकार या ओव्हरमध्ये 4 धावा. साहेब आंबेडकर म्हणतात मित्रांनो की आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या
घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीये. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आकाशातील ग्रह तारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग आज आपल्याला पाहावा लागेल. हिरवली संघ आणि कोणगाव या दोन टीम मध्ये संघर्षाची अस्तित्वाची ही लढाई. लोअर फुलटॉस बॉल आपण पाहू शकताय. चेंडू व लॉंगॉनच्या दरम्यान तिथे मात्र क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. पहिलं षटक आहे. सो त्या अनुषंगाने इथे एकच धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन सरसावेल 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. गोलंदाज विनोदच्या वतीनं सुरुवात चांगली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकणं मित्रांनो वाघाचं काळीज असतं आणि हे वाघाचं काळीज या ठिकाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये विनोद जो मात्र चांगली गोलंदाजी करत आहे. 2 फटके जरूर लागलेले आहेत या षटकामध्ये, परंतु तदनंतर देखील चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. इथे जबरदस्त बॉल रायझिंग अँड सरप्राइझिंग हा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. डॉट बॉल इथे आपण पाहू शकाल आणि याचबरोबर षटकाची समाप्ती होत असताना या षटकामध्ये विनोदनं 10 खर्च केलेले आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. आता आपण पाहू शकाल या ठिकाणी क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला भेटेल. कारण की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं. सो त्या अनुषंगाने लॉंगऑन आणि लॉकऑफच्या दरम्यान प्रोटेक्शन होतं. आता या ठिकाणी आपण पाहू शकता राकेश दिघाडकर थोडासा या ठिकाणी या चर्चेचा विषय बनलेला आहे, की आता या ठिकाणी आपण काय करायचं? हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु मी तर म्हणेन, की जास्तीचा वेळ आपण मात्र घेऊ नका. कारण की आज सेमीफायनल देखील आपल्याला कव्हर करायची आहे. सो त्या अनुषंगाने आज कोणत्याही प्रकारे आपण वेळ मात्र दवडायचा नाहीये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आपण पाहू शकता. विजयदादा पाटील यांची ही संकल्पना आणि त्यांच्या स्वर्गवासी आईच्या नावाने हे क्रीडांगण स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण आपण पाहू शकाल. या मैदानाच्या बाजूचा आपण विचार केला तर भासई नदी आहे आणि पिसई डॅम देखील आहे आणि या नदीचं पाणी जर आपण पाहिलं तर मुंबई महानगर या मोठ्या शहराला दिलं जात असतं. जबरदस्त हे मैदान आहे. पाहत्या क्षणी प्रेम व्हावं अशी ही खेळपट्टी आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं असं हे मैदान आपण पाहू शकाल. ऑन साइड जर आपण इकडे विचार केला तर आता लॉंगॉन स्क्वेअर लेग च्या दिशेने क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. लॉंग ऑफला देखील प्रोटेक्शन आपण पाहू शकाल. ही व्यूहरचना या ठिकाणी ठेवलेली आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये इथे बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चला विनंती असेल की आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. पुढील मॅच करिता मायरा 11 पडगा आणि निंबी इन्फ्रा सरवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे पुढील मॅच करिता. आणि जर तुम्ही या दुसऱ्या इनिंगचा पहिल्या बॉल पडल्यानंतर आला तर तुम्हाला धावांनी पॅनलाइज केली जाईल. आयोजकाच्या वतीनं सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं 10 धावा खर्च झाल्या. इथे जर आपण पाहिलं तर राकेश याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला भेटला. त्यानंतर कुणालनं देखील चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला भेटला. म्हणजे आता दोन्ही बॅटर त्यांच्या लयमध्ये आहेत. सो त्या अनुषंगाने राकेश दिगाडकर यांच्यासमोर थोडासा चिंतेचा विषय आहे आणि आता स्वतः सैना नायकच गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. म्हणतात ना मित्रांनो, ज्या वेळेला प्रजा अडचणीमध्ये असते त्यावेळेला स्वतः राजाला मैदानामध्ये यावं लागतं आणि हे समीकरण आपण पाहू शकाल. आता स्क्वेअर लेगला देखील आपण पाहू शकता एक प्रोटेक्शन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. स्क्वेअर लेग ऑन साइडचा आपण विचार केला तर थोडासा मजबूत ठेवण्याचा प्रयत्न आहे. समोर राकेश कुणालला आपण पाहू शकाल. स्ट्राईकला कुणाल आहे आणि इथे 2 धावांची पेनल्टी असेल. RD 11 किरवली या टीमला.
कारण की बेस कोड जो मात्र तुमचा व्यवस्थित नाहीये. या धावा देखील आपण ऍड केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं धावफलकावरती धावा 12 लागलेल्या आहेत. फटका फसलेला आहे जरूर. फाईन आणि थर्ड मॅन त्या ठिकाणी सज्ज आहेत. चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. परंतु एक धाव इथे मात्र कुणालच्या वतीनं पाहायला भेटली. कुणाल आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती बॅटिंग करत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. कॉम्बॉक्समध्ये आपण पाहू शकाल गुणलेखकाच्या भूमिकेत आकाश पंडित आपलं हार्दिक स्वागत आहे. गुणलेखक म्हटलं ना की समालोचकाचा पाठीचा कणा असतो आणि तो चुणचुणीत असणं फार गरजेचं आहे. चतुर, चालाक, डान्सिंग डाऊन द विकेट पावलांचा इथे वापर करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर खूपच बाहेर निघणारा बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि पिटीचा तास इथे मात्र आमच्या पंचांचा सुरू झालाय. विकी मोगरे सर, विराज सर यांना देखील आपण पाहू शकता. व्हाईट बॉलच्या रूपात धावसंख्येत भर, धावसंख्या 14. इथे ड्राव केलाय, ऑन ड्राईव्ह आपला पाहायला भेटतो, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकाल. क्रिकेटचा जो काळ आहे ना तो खूप काहीसा काळ व्यतीत केलेला आहे. आपण पाहिलं तर राकेश तिगाडकर यांनी, आपण पाहिलं तर गुडलँड स्पोर्टमध्ये बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कुणालचा त्या ठिकाणी केला गेला ऑन ड्राईव्ह, परंतु तदनंतर फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. रणनीती, प्लॅन या सर्व काही गोष्टी आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पोचले चेंडू खाली आणि सापळा रचला होता, त्या सापळामध्ये अडकवला या ठिकाणी राकेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. तुझं मानाचा मुजरा पुश केलाय बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू वाईडिश लॉगांच्या दरम्यान तिथे मात्र ट्रॅव्हल झाला, रनआउटची संधी आणि फेकी इथे वाईट झाली आणि दरम्यान त्याचाच फायदा इथे मात्र झाला. नशीब बलवत्त बॅकअप इथे पाहायला भेटलं, नाहीतर काहीशे जास्तीच्या धावा इथे पाहायला भेटल्या. अजून देखील आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण, तालमेल या ठिकाणी कमी आणि तब्बल 4 धावा पाहायला भेटल्या धावफलकावरती. हे समीकरण कदापि मात्र आवडणार नाहीये. किरवली संघाच्या समर्थकांना जर ही मॅच ते नक्कीच पाहत असतील, या मॅचचा ते आनंद घेत असतील आणि अशा प्रकारचं प्रदर्शन ज्या वेळेला तुम्ही करतात त्यावेळेला कदापि आवडणार नाहीये. जिथे बॅट मधून चौखाऱ्यानिशी ज्या धावा आल्या नसत्या त्या इथे अगदी आपण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून या 4 धावा पाहिल्या. धावसंख्या धावपलकावरती लागलेल्या 4च्या मदतीनं 19 धावा लागलेल्या आहेत. 19 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. हो, इथे मात्र आपण पाहू शकता. ओहो, संधी त्या ठिकाणी निर्माण करून दिली होती. फसवलं होतं त्या ठिकाणी, प्रेरित केलं होतं मोठा फटका खेळण्यास करिता, परंतु अंतिम क्षणापर्यंत स्वतःला सावरलं. याचबरोबर आपण पाहू शकाल 2 षटकांची इथे देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या अखेरीस पहिल्या ओव्हरमध्ये सफलता आली नाही, परंतु राकेश तिगाडकर यांना मात्र सफलता मिळाली. राकेशला त्यांनी मात्र परतीचा प्रवास करायला लावला. इथून मात्र कमबॅक झालेला आहे आर-डी 11 किरवली या टीमचा. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती लागलेल्या 20 धावा, 10.0 ची सरासरी या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे सोना टिपू कोणगाव या टीमनं. आणि त्यांच्या कर्णधारांनी देखील त्यांची ओपिनिंग घेत असताना सांगितले की 40 पर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न सध्या तरी त्यांचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि कदाचित याच पद्धतीनं जर तिसऱ्या ओव्हर पर्यंत म्हणजे या षटकापर्यंत जर धावा आल्या तर पुढील षटकामध्ये नक्कीच चांगलं आक्रमण केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता गोलंदाज ऋतिक आलेला आहे हे आक्रमण उद्ध्वस्त करून लावण्याकरिता. समोर बॅटर आहे आकाश, ड्राईव्ह केलाय
परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी फंबलनेस जरूर झाली, परंतु फक्त एकच धाव इथे मात्र मिळेल. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की खून चाहिए. आज इरादे मजबूत करावे लागतील किरवली आणि कोणगाव या दोन्ही टीमला. ऑन ड्राईव्ह पाहायला भेटतो आपल्याला. चेंडू अलॉंग ऑन रिझन मध्ये दाखल झालेला आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. आता या षटकामध्ये पूर्णपणे प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न होत आहे गोलंदाज ऋतिकच्या वतीने. पहिल्या बॉलवरती एक धाव, दुसऱ्या बॉलवरती एक धाव. आता 4 बॉल शिल्लक आहेत त्या ऋतिकची. पाहू शकाल ना या ओव्हरमध्ये त्याची गोलंदाजी कशी असेल. समोर आता कोणाल आहे? आकाश आहे. हो, हो. रायझिंग अँड सरप्रायझिंग. कोण बनवणारा बॉल आपण पाहू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पावलांचा थोडासा वापर केला. परंतु बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही. हलकासा बाहेर निघतोय बॉल. हलकीशी हरकत मैदानाच्या आतमध्ये होत आहे. गोलंदाज ऋतिक. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली आहे. इथे मात्र लोअर फुलटास बॉल आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. लॉंग ऑन रिजनला चूक झाली नाहीये. फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होत असताना. मॅच मायरा 11 पडगा आणि निव्वी इम्प्रा सरवली. आपण सज्ज राहा. आणि इथे आता मात्र या ठिकाणी आगमन झालेले उमेश सुतार. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे फटका चांगला आपण पाहू शकाल. चेंडू जर पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे देखील सजलेला आहे. कमबॅक कमबॅक. नमय गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. आता आरडी 11 किरवली टीम या ठिकाणी हवी होत आहे कोणगाव संघावरती. पूर्णपणे प्रतिबंध लावलेला आहे ऋतिकच्या वतीनं. सफलता देखील त्यांनी प्राप्त केली. लोअर फुलटास खाली लागलेला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. अलाउन द कार्पेट फटकेबाजी होत आहे. वाईट लॉंगाच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आले. धावबादची संधी आणि डायरेक्ट हिट या ठिकाणी केलाय. फलंदाज बाद. मात्र समाप्ती झाली आहे. आणि आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रमेश आणि आता सूर्य आहे स्ट्राईक वरती. आज आपण पाहू शकताय राकेश दिगाडकर सरपंच खिरवले गावचे आज चांगले इन ऍक्शन मध्ये आहेत. खाली राहिलेला बॉल होता. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी राकेश दिगाडकर. चेंडू खाली त्या ठिकाणी येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. दमदार कामगिरी आहे. तलवार पुराणी है मगर धार और काटा वही है. आणि सातत्यानं आजचा दिवस देखील त्यांना चांगला गाजवण्याची गरज असेल. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर चांगला त्यांच्या संघाचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. रमेश. ओ व्हॉट अ बॉल. काय बॉल आहे. अप्रतिम. म्हणतात ना मित्रांनो की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. सकाळी आल्यानंतर थोडासा सराव देखील झाला होता आरटी 11 किरवली संघाच्या वतीनं. गरजेचं आहे. आणि सातत्यानं आपण पाहिलं तर भिवंडी परिसरामध्ये एक दमदार संघ म्हणून या संघाची देखील ओळख आहे. पुढचा बॉल रमेश. खाली राहिलेला बॉल होता. अलाउन द कार्पेट या ठिकाणी फटकेबाजी होत आहे. वाईडिश लॉंग ऑन.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती फक्त एकच धाव इथे मात्र मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अगदी चारही गोलंदाजांना दमदार कामगिरी केली आहे. कॅल्क्युलेटेड गोलंदाजी. अगदी बोटं मोजत धावा किती खर्च होतील हे समीकरण त्यांनी या मॅच मध्ये दाखवलं. ओ मागे सरकून माघारी पावलांनी जाऊन कट करायचा होता बॉल. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा इथे देखील संपर्क होत नाहीये. ज्या वेळेला कॉन्फिडन्स अगोदरच्या गोलंदाजांनी वाढवलेला असतो त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजांचा देखील कॉन्फिडन्स वाढत असतो. आणि सध्या तरी आपण पाहू शकतो या रमेश देखील त्यांच्याच पाऊल खुणांवरती पाऊल टाकत आहे. इथे मात्र पुनश्च आपण पाहू शकाल चेंडू लंगॉनच्या दरम्यान ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फेकी जर आपण पाहिली तर अचूक फेकी. चेंडू काही हातामध्ये कलेक्ट करता येऊ शकला नाहीये. धावसंख्या 2 धावेच्या मदतीने पुढे जाऊन सरसावेल 27 या आकड्यावरती. आता या 28 धावा, माफ करा, 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे देखील आपण पाहू शकता पोहोचतील का, आणि चेंडू पर्यंत पोहोचले नाहीये. चेंडू 4 धावांसाठी चौकार. आणि दरम्यान इथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटली, चांगली गोलंदाजी. आता बॅटिंग कशी होईल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तर विजयाचं समीकरण असेल 33 धावांचं समीकरण आहे. मॅच जिंकण्याकरिता 33 धावांची गरज. आणि चला या ठिकाणी विनंती असेल मायरा 11 पडगा आणि निवी इम्फ्रा सरवली, आपण जर आला असाल तर चला टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. काही जास्तीच्या धावा नाहीयेत. आरडी 11 किरवली या टीमनं मात्र क्षेत्ररक्षण गोलंदाजी या दोन डिपार्टमेंट मध्ये चांगलं कार्य केलेलं आहे. आता बॅटिंग आणि त्यांचा प्लॅन काय असेल येणाऱ्या पुढील इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि नक्कीच कॉम बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. व्हॉइस ऑफ सांगोडे, व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र वर चर्चित राहणार हे व्यक्तिमत्व. आणि कॉम बॉक्स मध्ये जॉईन होतील ओमी सुतार सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. 1 तास स्पोर्ट वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 चा हा थरार. थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वादि साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपतीला साष्टांग दंडवत अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतोय. आई गावदी मातेला वंदन करतो, खेळपट्टीला नमन करतोय. आणि मी ओमी सुतार आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतोय. आपल्या समेत दोन दिग्गज संघ आरडी 11 किरवली आणि त्याच्या विरोधात आपण कोणगाव संघाला पाहतोय. टॉस जिंकला नितीश कोणगाव सॉरी आरडी 11 किरवली टीमच्या कॅप्टन आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फर्स्ट इनिंग समाप्त झाली. फर्स्ट इनिंग मध्ये तब्बल 32 धावा झाल्यात आणि विजयासाठी येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. यापुढील बिग फाईट एका बाजूने मायरा 11 पडगा आणि निबी इन्फ्रा सरवली या दोन टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लक्षात घ्या, जर आपण वेळेवर नाणेफेकीसाठी आले नाहीत तर निश्चितच पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. लक्षात घ्या, फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग दोन्ही संघांना दिली जाते. इथून जर दोन्ही टीमचे कॅप्टन आले नाहीत
तर ओव्हरमध्ये कपात केली जाईल, याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने आपण बोलतोय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक थेट इथे स्पर्धा पाहण्यासाठी आले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून युट्यूबवर ही स्पर्धा पाहताय त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या समेत नक्की सहकारी समालोचक मिस्टर राजू जाधव सर आहेत, गुणलेखक मित्र आकाश आहेत, त्यासोबत टेक्निकल टीम ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचे फाउंडर बाबेजी मात्रे आहेत आणि डीजे मास्टर नितीन भोगरे अशी आमची टीम. ऑफिशियल पंच विराज सर आणि त्यांच्या समेत विकी मोगरे सर, मॅन फ्रॉम सांगे भिवंडी, हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतील. सामना सुरू आहे किरवली बनाम कोणगाव. विजयासाठी 24 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडवर फलंदाज विनोद बजागे आणि त्याच्या सोबतीला या टीमचा सर सेनापती मिस्टर राकेश दिगाडकर. माफक लक्ष समोर. विजयासाठी फक्त 33 धावा बनवायच्यात. येणारे 24 बॉल्स आणि 33 धावा कशा पद्धतीने कुठल्या जातील हे आपल्याला पाहायला मिळेल त्या 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं देखील सहर्ष स्वागत. पहिला बॉल सेकंड इनिंग मधला गोलंदाज सज्ज राऊंड द स्टंप्स नाही. पहिलाच बॉल उडवलाय तिथे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित. अकाउंट आता ओपन केले विनोद बजाकेने. वैयक्तिक आणि सांघिक काल गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण जमर पावलेला पाहिलं, आकाशला देखील पाहिलं. त्याच्या सुवर्ण अक्षराने गुणलेखन केलं जाते. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्सने गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र इनफिल्डच्या डोक्यावर चांगला फटका ड्राईव्ह केलाय तिथे. पाठलाग करतो क्षेत्ररक्षक आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. राकेश दिगाडकरच्या बॅटमधला पहिला तडाखा चौकार. यावेळी मात्र चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. एकदा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. वेगाने चपलतेने ही धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज, आतापर्यंत या दोन फलंदाजांचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी या कामामध्ये चांगला फॉर्म दाखवलाय. आणि या टीमचा सर सेनापती मिस्टर राकेश दिगाडकरने बॅटिंग मध्ये खास करून जबरदस्त कामगिरी केली आहे. गोलंदाजी पहिल्यापासून अप्रतिम आहे, परंतु बॅटिंग मध्ये या अंगामध्ये प्रभावित केलंय. फुटवर्कचा वापर आडव्या बाटला लॉफ्टेड चेंडूला पाठवलाय सीमारेखा पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न फसला आणि तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होता, त्याने पकडला झेल. समाप्त झालाय सर सेनापती. करता धरता कॅप्टन कुलचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन. बॅटर गोरखनाथ दिगाडकर इन फॉर्म बॅटर. खऱ्या अर्थाने लक्ष्याचे चषक देवरुंग देखील गाजवलं होतं. हो, यावेळी इनफिल्डच्या डोक्यावर पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता तिथे उपस्थित, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय सीमा रेखा पार. गोरख दिगाडकरच्या बॅटमध्ये पहिला दर्जेदार चौकार.
गोरखनाथ दिगाडकर यांना स्मॉल साईज पॅकेट डायनामाइट म्हणतो. छोटा तीर घाव करे बहुत गंभीर. सातत्याने बॅट चालत असते बिझी क्रिकेटर. आधी इथे पण किरवली संघाची रन मशीन आहे खऱ्या अर्थाने. तर खेळाडू तसा इंजर्ड झालाय. 12 प्रतिनिधी नक्कीच आतमध्ये जाईल. जर कोणती व्यवस्था असेल स्प्रे मूव वगैरे असेल तर नक्कीच खेळाडूला द्यायचा आहे. त्या मंडपातून गाड्या करा. पार्किंग साठी ती जागा नाहीये, ती प्रेक्षकांसाठी जागा आहे, लक्षात घ्या. ओव्हर द विकेट ना बेचितचा प्रयत्न होता तिथे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. षटक समाप्त पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 11 धावा. तर लक्षात घ्या जो प्रेक्षक कक्ष आहे तिथे तिथून ज्या प्रेक्षक कक्षामध्ये त्या मंडपाच्या आतमध्ये आपण ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत ज्या कोणाच्या आहेत त्यांनी प्लीज तिथून त्या मूव्ह करा. कारण तिथे प्रेक्षकांसाठी ती जागा अवेलेबल करून दिलेली आहे. पहिले षटक समाप्त झालंय. धावफलकावर धावांची टोटल जरी 11 आणि विजयासाठी 22 धावांची आणखी गरज. 18 बॉल 22 ची गरज आहे. आज थोडासा वेगळा समीकरण पाहायला मिळाला. सातत्याने आपण RD11 किरवली संघात जेव्हा खेळताना पाहतो तेव्हा मनीष बजाके पहिलं षटक हाताळतो. परंतु आज विनोद बजागेने ते पहिलं षटक हाताळलं आय थिंक. आणि दुसरं षटक नेहमीप्रमाणे राकेश दिगाडकर स्वतः टीमचे करता धरता सर सेनापती आणि सलामीला देखील आपल्याला गोरख दिगाडकर पाहायला मिळतात. परंतु आज राकेश दिगाडकरच्या सोबतीला विनोद बजागे आणि इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर गोरखनाथ दिगाडकर जो खऱ्या अर्थाने एक मोठा फलंदाज आहे किरवलीचा. असा चेंडू विनोद बजागे टाकू शकणार नाही. चेंडूला भिरकावून दिलाय. सीमा पार षटकार. निश्चितच जेव्हा जेव्हा कोणत्या विभागामध्ये RD11 किरवली संघ खेळत असतो तेव्हा मला देखील तो सामना पाहायला मजा येते. माझा देखील तो आवडता संघ आहे. अतिशय चांगला खेळ काही वर्षांपासून त्यांचा राहील आहे या अंकामध्ये. आणखी एक चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित केला यावेळी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. ओ हो हो काय तालमेल आहे दोन्ही फलंदाजामध्ये. यस नो आणि वेट अशी कॉलिंग करायची असते. परंतु दोन्ही फलंदाजामधला जो तालमेल आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो तिथे. स्वतः गोरखनाथ दिगाडकर यांनी विनोदला सांगितलं की ही दाब बनू शकते आणि विनोदने देखील तिथे कॉलिंग केली. वेगाने पळत आला. पाटणा हॅमर स्ट्रोक उचलून धरला. भिंगरी आहे. हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय. खेळाडू कक्षाला सलामी देत असताना विनोद बदकेच्या बॅटमधनं षटकार. ब्लॉक होल मध्ये फेकला होता यावेळी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 25. राकेश दिगाडकरच्या स्वरूपामध्ये एक मोठा आदरा लागलाय RD11 किरवली संघाला. परंतु अजून भरपूर बॅटर्स आहेत खेळाडू कक्षामध्ये. यावेळी समोरच्या दिशेने एलिमिनेशन नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी आणि तिथे जजमेंट चुकलंय. भरपूर लवकर आला होता चेंडू मात्र मागे राहिला. खेळाडू पुढे गेला आणि दरम्यान विनोद बजागेच्या बॅटमधनं 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर झाली आहे 27. विजयासाठी आय थिंक 6 धावांची गरज असेल. सुभिशीट तिथे मात्र डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू षटकार त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर पुन्हा एकदा षटकार त्यानंतर दुहेरी धाव आणि डॉट बॉल. संकेत पाटील पंडित साहेबांचा इथे शुभागमन झालाय. त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत.
वासुंद्रीकर चषक 2026 दुसरा दिवस आज स्पर्धेचा आणि पहिलाच मोठा सामना रंगतोय कोणगाव बनाम RD11 किरवली. सोना टिपू कोणगाव आणि RD11 किरवली ही मॅच विजयासाठी 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. ऑन स्ट्राईक इन्फॉर्म बॅटर गोरख दिगाडकर. उर्दू विकेटने गोलंदाज. राकेश याला बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू जर पाला गेला तर निश्चित रूपाने डॉट बॉल. पहिलं षटक अजयने हाताळलं, त्यानंतर सूरजने आणि आता तिसरं षटक राकेशच्या हातामध्ये जबाबदारी सोपवली गेली आहे. ओ फुल टॉस बॅटवर आला नाही. प्रॉपर चेंडू. एक धाव तिथे येते. 10 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. ज्या पद्धतीचा खऱ्या अर्थाने बॉलिंग रनअप आहे असं वाटतंय गार्डन मध्ये कुठेतरी सफर करतोय. एकदम इझी रनअप. कोणती जोखीम रनअप मध्ये घेतली जात नाही. पुढचा बॉल रोहित सज्ज पुन्हा एकदा उर्द विकेट ना. आपल्या आडव्या पाठनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. आणखी एक डॉट बॉल येतोय आणि इथे निश्चितच अजून 10-15 धावा जर बनवले असते तर चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळालं असतं, परंतु कुठेतरी कमी धावा बनवल्या आणि RD11 किरवलीच्या विरोधात खास करून जेव्हा आपण खेळतात तेव्हा आपल्या धावा बनवाव्या लागतात, कारण हा दिग्गज संघ आहे, बॅटिंग साठी जाणला जातो. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू ब्लॉकहोल मध्ये नक्कीच पडतोय, परंतु फुलटॉस आला नाही. एकच धाव. धावसंख्या धावफलकावर झाली आहे 29. 29 धावा. विजयासाठी अजून 4 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा गोरखनाथ दिगाडकर. लॉफ केलाय समोरच्या दिशेने. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. लॉंग ऑफला आला. लॉंग ऑन वरनं तोपर्यंत 2 धावा एकपटल्या गेल्या. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 7. चला यापुढे सामना असेल मायरा 11 पडगा आणि निबी इन्फ्रा सिरवली. दोन टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी या ओव्हर मध्ये कपात केला जाईल, लक्षात घ्या. आडवा पाटणा लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सहज सीमा पार. षटकारासाठी अंतिम चेंडूवर येतोय बेगधडक षटकार.